आइए देखते हैं बैठचंद मजा आएगा। हे बघा सूरज आणि तेजस या दोघांची भांडणं चालू आहे। विषय काय झालता, विषय असा होता की दोघांनी काय झालं सांग सूर्जा सिनारिओ ब्लॉक टाकणार आहे त्याच्या टाकू सगळे आयुष्यात ब्लॉक करतील शिवाय टाकल्यावर। दोघांनी एकच सॉक्स मज्जा आली पण 8-10 मिनिटं भांडी पण घासली कसली कडक कडक गारगीर लगा 30 रुपये देतो 30 रुपये घासायला तू आता ऑफिस मध्ये जाऊन देऊ नकोस। सांग काय झालं तेजस न माझ्या पोटातून सॉक्स काढून घेतलेला शांत बस ना तुझ्या ब्रश करायला लावीन जळलंय सगळं आतलं। प्रात्यक्षित काय असतं ते मराठीत? प्रात्यक्षित काय असं सांगतात त्याला काय म्हणतात? संदर्भ देतो। आता ऑफिसला जायचं होतं मग माझ्या पोटाला शूज काढून घेतला माझ्या शूज मधला सॉक्स काढून घेतला आणि एका पायात याने घातला एका पायात मी घातला। सॉक्स कुठं जाय? सॉक्स माझा। बर मला सांगा सॉक्स तेच आहे पण नवीन होता ते मी घेतला। शूज मध्ये होता हा काय मग आता शूज मध्ये मला शूज प्रॉपर्टी माझी झाली तुझी माझी कोणाला विचार घातला पाहिजे तुला माझा काय संबंध आहे सॉक्स काढायचा? भोके पले 30 रुपये मार्केट आणि मग काय विषय झाला त्या पुढे एक सॉक्स तू घातला मी घातला एक सॉक्स त्याच्याने घातला बघा हे सॉक्स तो होता तो सॉक्स होता आणि बूट का फेकून दिला त्याचं मग त्याच्यावर सलमान सांगितलं भांडी घास नाहीतर सॉक्स देणार नाही। त्याच्यात आपला मग त्याच्यात आपला रागात बूट काढून गेला भांडी धुवाय मग मी शूज फेकून दिला बाहेर प्रेमान टाकला असं करतेस मला बाय तर चला गायचा ऑफिसला शेवटी बूट कोणाला घातलं ते सॉक्स कोणाला घातलं ते पण शेवटी सॉक्स कोणाला घातलं केपीचं घातलं रम्याचा घातला रम्याचा 30 रुपये सॉक्स आहे सिकेचा याला याची कॉलेजची मित्र घेतली नाहीत राहायला आम्ही घेतलं आणि खास मित्र ज्यांच्या संघाने 4 वर्ष डिग्री काढली त्याने हॅलो गाईज तुम्ही मला ओळखत नसाल तरी माझं नाव रमेश आहे। सन्मेशच्या ब्लॉगच्या माध्यमातून आज मी पहिल्यांदाच स्वतःची ओळख करून दिला आहे। मी आहे रमेश आणि मी एक गोष्ट सांगायला आलोय मी इथं। आम्ही एका रूम मध्ये राहत होतो आधी रूम 1 BHK रूम होती ऍक्च्युली राहण्यासाठी रूम आता त्याचा झालाय स्पा सेंटर ते स्पा सेंटर बघा तुम्ही गाईस। तर ब्लॉगसाठी काही कंटेंट नव्हतं आपल्याकडे मग कंटेंट होता कंटेंटच म्हणू शकत असं संध्याकाळी जरा तेलानं मसाज करायचा ते आम्ही तेल आज सगळ्यांना तेल लावायचं आहे। तेल कसं लावते माहिती आहे ना तेल लावतोय पण आता डोक्याची मसाज केली पाहिजे ना। आता थंडी चालू होणार मग केस पातळ व्हायला लागल्यात आधीच गळायला लागल्यात आणि पुण्यात राहतोय आम्ही। पुण्यातलं पाणी म्हणलं असं इकडनं आता JCB लावायला चालू झालाय इकडनं असा पट्टा वडत सगळ्यांच्या आत गेले। एक उदाहरण दाखवलं असतं कारण संग्राम आता झोपलाय त्यामुळे दाखवू शकत असं त्याला इकडनं असं इकडे काय ते अर्धा एकर आत गेले इकडे ते फोन घे पण बघा इथं आता आज चालले
त्यामुळे तेलानं मसाज करून केस आपली अशी स्ट्रॉंग करायचं काम चालू आहे. तर चला सगळ्यांना तेल लावतो आज. तेल लावले, संग्रामला तेल लावले, आपण तिकडे पाठवले. आता तर आता रमेशला लावायले, सूरजचं झाले. तर बघा, तुम्हाला लावायला असलं तर कॉन्टॅक्ट करा लवकर. आता बसलोय असंच जेवण करायचं, कांदा पण कापलाय बसलोय आणि इथं झेप्टोवरून ऑर्डर मागवायचं काम चालू आहे. इकडे एक चालू आहे, एक आता इकडे हे इथे एक ऑर्डर केले, डन. ऑर्डर यायला लागली 4 मिनिटामध्ये येणार आहे. 4 मिनिटात येणार. तीन ऑर्डर मारायचे चालू आहेत. पैसा 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 कहती है तो पैसे काम एक बार से चला गया दोबारा नहीं आता. अगले दिन अगला मेल. तर काय मागवले ते दाखवतो तुम्हाला. ड्रॅगन फ्रूट काय बिल्ल्याचं ते इथं बाहेर बी तेवढ्याला भेटते. दाखव 70 रुपयाला. मला किती आणलेलं रुपयाला घेते. कधी खाल्लेस? आणलेलं माझ्या दिवशी ते काय म्हणते मोठा आपण मारला आता त्याने मी बघितलं 200 रुपये किलो काहीतरी म्हणते. आमच्या पहिल्यामध्ये हे आणलेलं काय ते किवी किवी आणि ती तसलं आणलं. व्हॉट इज दिस? अरे स्वीट काय बाहेर लागते दुधात टाकून जावं लागते. काय खरंच तर होय, चांगला दुधात कापून घालतात. लागते सवड. हे मागवलं 15 रुपये. सुरजा तू काय ट्रिसम मागवलं? डायरेक्ट मोठे अननस डायरेक्ट मोठे सम 3 तिघांचं काय तर रे कॉम्बो होय. मागव किती? सीताफळ, ते एक मागव. कलिंगड. फर्स्ट ऑर्डर आलेली आहे बघा आता. 4 पेरू आणि 5 स्वीट कॉर्न. तर अजून 2 ऑर्डर आहे. 2च आहेत ना अजून 2. त्यात काय ते दाखवतो. चला, हे कनिसच आहे. कणीस आहे. काय इन्फॉर्मेशन फक्त बाहेर प्लास्टिक घातले. सवय ना. प्रॅक्टिस मेन परफेक्ट. काय गाणं बोलतोय? सूर्या बघ की किती गाणं आहे. तोंडावर नुसतं साधा दिसते. गाईज, हा फर्स्ट मेनू म्हणजे फर्स्ट ऑर्डर मधला आहे. दुसरा मेनू पण आलाय. घेऊन या संग्राम, काय आणलायस? तर दुसरी ऑर्डर पण आलेली आहे गाईज. ऑर्डर काय आहे ते आता दाखवतो. डेझर्ट. खाऊन घ्या, खाऊन घ्या. आता आपली सेकंड ऑर्डर आहे रबडी. तर चालू केले. सूरज कशा आहे? तर तिसरी ऑर्डर सूरज घेऊन आला. आता ह्या 2 ऑर्डर, नाहीतर म्हणतील काय तर लोक म्हणतात ना, एक पिशवी 2-2दा दाखवतात. 3rd ऑर्डर आहे. काय दाखव ते पण दाखव. इट्स डिनर टाइम. एकच श्रीखंड. तर काही तर चला जेवून घेऊया. चला गाईज कुणाला. 1 hour later. तर आता त्या ऑर्डर सर्व आलेले आहे आणि आम्ही ते सर्व संपवले आहे. आणि या 3 ऑर्डर किती रुपयामध्ये आल्यात हे नक्की कमेंट मध्ये सांगा. कोणती रक्कम खरी असेल ते मी सांगतो तुम्हाला कमेंट मध्ये नंतर. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.